हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आपल्याकडे पूर्वीपासून एक परंपरा, पद्धत, एक महत्त्वाचा संस्कार चालत आलेला आहे. तो संस्कार असा आहे, पूर्वीपासून घरी आलेली जी सुवासीन महिला असते तिला ओटी भरल्याशिवाय आपण पाठवत नाही. आज देखील हा संस्कार बऱ्याच घरी जपताना आपल्याला दिसतो. ओटी भरणं हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार. त्याचं कारण असं की सुवासिनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते. संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचं हे एक प्रतिकात्मक स्वरूप असतं. पण केवळ अधिक मासातच विवाहित मुलगी आपल्या सुवासीन आईची ओटी भरू शकते. मग फक्त अधिक मासातच मुलीने आपल्या आईची ओटी का भरायची? आई नसेल तर काय करायचं? याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. विवाहात म्हणजे लग्न कार्यामध्ये सगळ्यात महत्त्व असतं ते म्हणजे कन्यादानाला. आपल्या लाडकीला, आपल्या जीवापाड जपलेल्या, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या लेकीला योग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती आपण सोपवतो, यालाच कन्यादान विधी असं म्हटलं जातं. आपली लेक किंवा मुलगी दान देण्याची वस्तू नाही, पण कन्यादान हा एक संस्कार आहे, जबाबदारीची जाणीव आहे. आपण ज्या मुलीला लाडाकोडाने वाढवतो तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आईवडिलांना देखील तेवढंच कठोर व्हावं लागतं आणि त्यांचा हा सर्वात मोठा त्याग असतो. तिला हक्काचं घर ते मिळवून देतात आणि त्याच कृतज्ञतेची छोटीशी परतफेड म्हणून विवाहित मुलगी अधिक मासात आपल्या आईची ओटी भरत असते. आता तुमच्या मनात असा प्रश्न नक्कीच तयार झाला असेल की मग मुलीने आईची ओटी दुसऱ्या एखाद्या महिन्यात किंवा लग्न झाल्यानंतर लगेच भरली तर चालत नाही का? तर असं नाही. मुलीला आईची ओटी फक्त अधिक मासातच भरता येते. मग अधिक मासातच का? तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. अधिक मास, त्याचं महत्त्व हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अधिक मास कसा तयार होतो? आपल्या हिंदू म्हणजे जे मराठी पंचांग आहे त्याच्यामध्ये 13 महिने कसे काय येतात याबद्दलची माहिती मी अगोदर एका व्हिडिओत सांगितलेली आहे. अधिक मासात सगळीच पुण्यकर्म केली जातात. त्यात ह्या एका पुण्यकर्माची भर म्हणून आईची ओटी अधिक मासात भरली जाते. वास्तविक पाहता मुलगी सासरी निघाली की तिची ओटी आई भरते, परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिने आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्याप्रती छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. पुढच्या जन्मी तुझ्याच उदरी जन्म मिळावा असाही एक अर्थ या संस्कारातून काढता येतो. विवाहित मुलगी आपल्या आईची ओटी भरू शकते. मग आता बऱ्याच मुलींच्या मनात प्रश्न तयार झाला असेल की आईची ओटी भरू शकतो, मग सासूची ओटी भरली तर चालेल का? तर सासूची ओटी आपल्याला भरता येणार नाही, कारण लग्न करून आपण आपल्या नवऱ्याच्या घरी, सासूच्या घरी जातो. मग आपण ज्या सासू आपल्या सुनेची ओटी भरून आपला मुलगा राजी खुशी तिच्या पदरात देते. सासूकडून आशीर्वादारूपी मिळालेला नवरा म्हणजे ओटी आपण तिला परत करू शकत नाही आणि याच कारणामुळे आपल्याला अधिक मासामध्ये सासूची ओटी भरता येणार नाही. एखाद्या मुलीला वडील नसतील म्हणजे तिची आई जर विधवा असेल तर त्या आईची देखील ओटी भरता येत नाही, कारण विधवा स्त्रियांची आपण ओटी भरत नाही. म्हणून आईची ओटी भरणं शक्य नसेल तर तुम्ही दुसऱ्या सुवासिनीची ओटी खणा नारळाने भरू शकता. तुम्ही तुमच्या काकूची, मावशीची देखील ओटी भरू शकता. मग विधवा आईची ओटी भरता येत नाही तर तुम्ही अधिक मासामध्ये त्या आईसाठी सुंदर साडी तिला गिफ्ट करू शकता. समजा आई सोडून तुम्ही काकू, मावशीची ओटी भरू शकता, कारण तसं केल्याने देखील सौभाग्यवती स्त्रीचे मंगलमयी आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्याला, आपल्या परिवाराला लाभतात. याचा अर्थ आई जर विधवा असेल तर तिचे आशीर्वाद मंगलमयी नसतात का? तर तसं नाही. विधवा स्त्री प्रजनन क्षमता असूनही पतीशिवाय गर्भधारणा करू शकत नाही, म्हणून तिची ओटी भरता येत नाही. पण तिला आदरपूर्वक नमस्कार करून तिचा आशीर्वाद आपण नक्कीच घेऊ शकतो. यासाठी ओटी का भरतात ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अधिक मासामध्ये आपण जी आईची ओटी भरतो ती फक्त कृतज्ञतेचं प्रतीक आहे. गर्भधारणा हा या ओटीमागचा हेतू नाही आहे.
ओटी म्हणजे काय? तर ओटी म्हणजे आपल्या बेंबीखालचा, नाभीखालचा पोटाचा भाग, म्हणजे जिथं स्त्रियांचं गर्भाशय असते तो भाग. यालाच ओटीपोट असं आपण म्हणतो. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते, त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजे तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे, वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. म्हणूनच फक्त विवाहित महिलांची ओटी भरली जाते, विधवा महिलांची भरली जात नाही. स्त्री जीवनातील हा एक विशेष भाग आहे, महत्त्वाचा भाग आहे. विवाहित स्त्रीची कुस उजावी, तिची ओटी भरावी, फुलावी, फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचं मातृत्व लाभण्यासाठी अभिष्टचिंतन केलं जातं आणि याच संस्काराला ओटी भरणं असं म्हटलं जातं. एका अर्थाने जर आपण विचार केला तर स्त्रीच्या मातृत्वाच्या, तिच्या सर्जनशीलतेचाच आपल्या संस्कृतीने गौरव केलेला आहे. ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलशोभनाच्या विधीत देखील केली जाते. म्हणजे आपला जो फळ भरायचा कार्यक्रम असतो कन्यादानाच्या वेळेस, तेव्हा देखील ओटी भरणं केलं जातं. ग्रामीण भागात यालाच आपण फळ भरणे असे म्हणतो. तसेच लग्नानंतर देखील जेव्हा स्त्री गर्भवती असते, 7व्या महिन्यात जेव्हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असतो, किंवा बऱ्याच ठिकाणी 3ऱ्या महिन्यात देखील चोर ओटी भरली जाते. ओटी भरणे म्हणजे थोडक्यात मातृत्व प्राप्तीचाच आशीर्वाद आहे. माहेराहून सासरी जाणाऱ्या मुलींची ओटी भरली जाते. ओटी भरण्यासाठी तांदूळ, सुपारी, श्रीफळ, खोबरं, लेकरवाळ, हळदकुंड, हळद, कुंकू आणि 5 फळं या सामान वापरून ओटी भरली जाते. याच पद्धतीची ओटी आपल्याला अधिक मासामध्ये आईची भरायची आहे. ज्या मुलींचं लग्न झालेलं आहे, तर आपल्या आईच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अधिक मासामध्ये प्रत्येक जी सुवासिन मुलगी आहे, सवाष्ण मुलगी आहे, त्या सवाष्ण मुलीने आपल्या सवाष्ण आईची ओटी भरायची आहे. नवविवाहिता असेल तर ओटी भरण्याच्या पद्धतीला खूप महत्त्व आहे. 5 सुवासिनी त्या नववधूची ओटी भरतात. एक एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदरात ओटीच्या वस्तू टाकतात. कालांतराने यथोचित संतती प्राप्त झाल्यावर जितक्या सुवासिनी उपलब्ध असतील तेव्हा त्या मुलीची ओटी भरत असतात. ऋतुमास चालू असेपर्यंत ही पद्धत महत्त्वाची आहे. ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांनाही प्रतिकात्मक अर्थ आहे. या वस्तू मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षय्यता, विघ्ननिवारक, सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक आणि शुभदायी आहेत. प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळात देखील हा ओटी भरण्याचा संस्कार, रूढी अजूनही आपल्या समाज जीवनात पाळली जाते. आणि यावरूनच आपण लक्षात घ्यायचं आहे की ओटी भरण्याच्या विधीला किती महत्त्व आहे. ओटी भरण्याचा विधी हा पूर्वीच्या काळापासून आजही आपण जपलेला आहे आणि पुढच्या पिढीला आपण त्याचं महत्त्व समजून सांगायचं आहे. आणि तो विधी, हा संस्कार आपल्याला पुढच्या पिढीलाही तसाच शिकवायचा आहे. अधिक मासामध्ये मुलींनी आपल्या आईसाठी काही नाही केलं तरी चालेल, पण न विसरता आपल्या सवाष्ण आईची, सवाष्ण मुलीने ओटी भरायची आहे. आता समजा आई विधवा आहे, मग तिची ओटी भरायची नाही का, तर तुम्ही तिची ओटी नका भरू, पण त्या आईसाठी एक सुंदरशी साडी भेट देऊन आईच्या प्रति कृतज्ञता नक्कीच व्यक्त करू शकता. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की अधिक मासामध्येच प्रत्येक सवाष्ण मुलीने आपल्या सवाष्ण आईची ओटी का भरायची, कशी भरायची, ओटी भरणं नक्की काय असतं, त्या ओटी भरण्याचा अर्थ काय, अशी माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. यंदा मे महिन्यामध्ये अधिक मास आहे, तर अधिक मासामध्ये ओटी भरायची आहे आईची. तर जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांची व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.